एखादा जवळचा मित्र सुद्धा कधी एकमेकांना चहा पाजत नसतो. शेजारी सुद्धा बोलून कधी कुणाला कोण चहा पाजत नाही. आपला जवळचा कोण असतो, परका कोण असतो, अनोळखी माणसाला तर फुकटमध्ये काय द्यायचं किंवा चहा पाजायचं म्हणजे विसरूनच जायला हवं. परंतु सध्या इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून लोकांना भूलथापांना बळी पाडून आज अष्टविनायक दर्शन मोफत, उद्या वैष्णवी देवी दर्शन मोफत, मग घरातल्या वस्तू मोफत, पैठणी मोफत. म्हणजे महिलांना गोळा करायचं, पुरुषांना गोळा करायचं. मी बघा कसा लोकांसाठी मोफत सगळं वाटतो हे दाखवायचं. आणि लोकांना मोफत सवय लागली. आता सरकार मोफत देतंय, अजून वेगळी वेगळी माणसं मोफत देत आहेत. त्याच्यामुळे लोकांना कुठं फुकट मिळतं यासाठी लोकांची धडपड असते. ही लोकांची चूक नाही. लोकांना जे सवयी लावतात त्यांनी आता आपल्या लोकशाहीची सध्याची अवस्था या फक्त मुद्द्यावर जर विचार केला तर लोकांना किती दिवस तुम्ही फुकट देणार आहात? उमेदवार आहात, तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचंय. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सगळे देवदर्शन कराल, घरातल्या वस्तू फ्री द्याल, किंवा महिलांना नथ किंवा लाख रुपये रक्कम, जे काही लोकांना फसवता येईल या पद्धतीनं ठेवलं जातं. आता जो कार्यकर्ता काही वर्षांपूर्वी म्हणजे एखाद्याच्या पाठीमागं फिरायचा, फोटोमध्ये त्या नेत्यासोबत कसं दिल यासाठी प्रयत्न करायचा, घराची परिस्थिती जेमतेम, तरुण आहे, हातात काही काम नाही, काय काम केलं पाहिजे दादा म्हणून तुम्हाला आम्हाला कधी विचारायचा, तो आता लोकांना रोज एखादा कार्यक्रम ठेवतो आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट ठेवण्याचा प्रयत्न होतो. ठेवले पाहिजेत. काही काही तर नमुने असे आहेत, काल परवा वेगळ्या पक्षात होते, त्याच्या अगोदर वेगळ्या संघटनेचं तुंतुन वाजवत होते, आता भविष्यात त्यांना वेगळ्याच पक्षाकडून तिकीट पाहिजे आणि कदाचित त्यांनी तिकीट नाही दिलं तर अजून दुसऱ्या कुठल्या कळपात जातील माहित नाही. सगळ्या डगरीवर हे हात ठेवून असतात. पण एक मात्र सगळ्यांनी, मग तुम्ही मुंबई शहर घ्या, ठाणे शहर घ्या, पुणे शहर घ्या, नागपूर घ्या, संभाजीनगर घ्या, जी जी मोठी शहर आहेत नवी मुंबई पासून सगळ्या शहरांमध्ये लोकांना बॅनरच्या माध्यमातून भूलथापांना बळी पाडायचं. पूर्वी बघा एखादं रक्तदान शिबिर वगैरे असायचं, त्याला एखादा पेन ड्राईव्ह, एखादं हेल्मेट किंवा एखादी पाण्याची बाटली अशी भेट दिली जायची. पण तो व्यक्ती स्वतःच्या शरीरातलं रक्त तरी द्यायचा, म्हणजे तो दान करायचा, तो एक राष्ट्रीय कर्तव्य त्या ठिकाणी बजवायचा. इथं काय, महिलांना हळदी कुंकाला बोलवायचं, महिलांना अजून उद्या संक्रांतीला बोलवायचं, महिलांना अजून नवरात्रात गणेश उत्सवाच्या निमित्ताने काहीतरी इव्हेंट ठेवायचंय. याचा स्वार्थ काय असतो की या ना त्या कारणाने प्रत्येक घरामध्ये आपण पोचावं, लोकांना फुकट त्या ठिकाणी इकडं तिकडे घेऊन जावं, म्हणजे लोक मला मतदान करतील. म्हणजे शुद्ध हेतू काय, उद्या मी निवडून आल्यानंतर या कुणाचंही तोंड बघणार नाही, पण मी जेवढं जेवढं फुकट वाटलंय, जेवढा जेवढा खर्च केला, मी तेवढं सगळं कमवणार, मिळवणार किंवा लुटून महानगरपालिकेला खाणार. महानगरपालिका असू द्या किंवा नगर परिषद, जिल्हा परिषद असू द्या किंवा लोकसभा विधानसभा, उमेदवार नावाची म्हणजे जमात हे स्वतःच्या कामावर लोकांकडे मत मागायला जात नाहीये. कुठलाही उमेदवार कुठल्याही पक्षाचा गडगंज मालक आहे, पैसे भरपूर आहेत. सर्वसामान्य माणसाला कुठलाही राजकीय पक्ष तिकीट देत नाही. जुना पुराणा एखादा पक्ष तिकीट देतो तो निष्ठावंत असतो म्हणून, किंवा पक्षाला एक ना एक काहीतरी उमेदवार उभा करायचा असतो म्हणून. पण इतरांना मात्र, इतर पक्षांमध्ये मात्र त्या व्यक्तीला त्याच ताकदीचा, जो प्रचंड पैसे खर्च करेल
अशाच उमेदवारांना तिकीट दिले जातं. अजून एक नवीन ट्रेंड आला. सत्ताधारी पक्ष, खास करून ज्यांना व्हिजन आहे, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, यांनी एक चांगलं काम त्या ठिकाणी करायचं ठरवलं. जे निष्क्रिय पूर्वीचे पदाधिकारी होते किंवा नगरसेवक होते त्यांना तिकीट द्यायचं नाही, तिकीट कट करायचं आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण हे जे निष्क्रिय असणारी जमात काय करते, या पक्षात असते ती लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करते. म्हणजे इकडं कमवलेलं असतं पण निष्क्रिय असतात. मग आपल्या सासऱ्याच्या जीवावर, नवऱ्याच्या जीवावर, सासूच्या जीवावर, जातीच्या जीवावर किंवा आडनावाच्या जीवावर आम्ही फार इथले सामाजिक कार्यकर्ते आहोत. ज्या आईबापांनी किंवा ज्या सासू सासऱ्यांनी कधी ग्लासभर पाणी कुणाला पाजलेलं नसतं, त्यांची नावं त्या भागातल्या गार्डनला, त्या भागातल्या जॉगिंग ट्रॅकला, त्या भागातल्या व्यायामशाळेला, अजून एखाद्या वाचनालयाला, सभागृहाला, जे सभागृह गार्डन जे काही असतं ते महानगरपालिकेचं असतं. याच्या बापाचा एक पैसा खर्च केलेला नसतो. पैसा कोणाचा असतो? महानगरपालिकेचा. महानगरपालिकेकडे पैसा कुठून येतो? तुम्ही आम्ही टॅक्स भरतो ते जनतेचा. आणि नाव कुणाचं लागतं हे याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे बरं का. वेळ प्रसंगी हा संतोष शिंदे कोर्टात सुद्धा जाईल. कुठल्याही नगरसेवकांच्या नातेवाईकांचे नाव अजिबात द्यायचे नाही. काय त्यांनी काम केलंय? एवढे साधू संत महापुरुष किंवा समाज सुधारक होऊन गेले, प्रेरणादायी चांगल्या लोकांची नावं द्या ना. पण यांना तिथं पैसा खायचा असतो. आणि मग हे निष्क्रिय ज्यावेळेस यांना स्वतःचा पक्ष स्वतः विद्यमान पदावर असताना सुद्धा पुढच्या निवडणुकीला तिकीट देत नाही किंवा मंत्रीपद देत नाही, एखादी संधी देत नाही, त्यावेळेस ही लोक लगेच दुसऱ्या पक्षात, कारण स्वार्थाचं गाजर ह्यांच्या मनात सतत घर करून बसलेलं असतं. आणि मग हे जे फुकट घ्यायची द्यायची किंवा खायची प्यायची फिरायची जी सवय लागलेली असते, याच्यातून होतं काय, तो माणूस स्वतः काहीच करायला तयार नसतो. त्याला वाटतं की फोन केला, बरेच बॅनर लागलेले असतात बघा शहरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये, आपल्या भागामध्ये कोणी काय एखादं फुकट बॅनर लावलेलं असलं की ह्यांनी त्याच्यावर फोन फिरवलेला आहेच. मग कधी महिलांना मेकअप किट असेल, सायकल असेल, शिलाई मशीन असेल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या ज्या ज्या महिलांसाठी असेल. कारण एका महिलाला एखादी वस्तू दिली, तिच्याकडून पहिलं आधार कार्ड घेतलं जातं, ती त्या प्रभागातली आहे का, मतदान आहे का, ती आपल्या फायद्याची आहे का, सगळं तपासलं जातं. आरोग्य शिबिर घेतले जातात, म्हणतात आरोग्य शिबिर आहे, म्हणतात सगळं फुकट आहे, पण तिथं काय असतं का, ते फक्त तपासणी करतात. शुगर, रक्त किंवा अजून तकलादू, बाकीचे जर मेजर ऑपरेशन असतील, कारण अगोदर त्यांनी जाहिरात केलेली असते, माणसं तिथं जातात, ते म्हणतात हॉस्पिटलमध्ये जा आणि मग तिथं तपासणी केल्यानंतर मग बघू, तरी सुद्धा तिथं काहीही उपचार मिळत नाही. म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून शुद्ध लोकांना फसवणे. अजून एक गोष्ट होते, ही फार महत्वाची आहे. कामं ह्यांनी कधी सामाजिक केलेलीच नसतात. सामाजिक कामाबद्दल यांना लोक ओळखत पण नाहीत. मग काय करतात, खोटे एखादं मी इथंच काहीतरी वाटलं, इथं स्वच्छता मोहीम केली किंवा इथं काहीतरी वेगळं केलं. अरे तुम्ही पैशाने मस्तमाल असता, तुमच्याकडे सगळं आहे, लोकांना काहीतरी दिलं, इकडं तिकडं फिरवलं म्हणजे लोक प्रेमापोटी येतात. आणि माझं साधं म्हणणं आहे, लोक तुमच्याशी जॉईन का होतात? लोकांना ज्याला मतदान करायचंय त्याला करतातच. आता नगर परिषदेचा मतदानाचा रेट 5 ते 8 हजार, मला मगाशीच भोरच्या एक जणांनी सांगितलं, भोर नगर परिषदेमध्ये 10,000 रुपयाचा मताला रेट होता. पैसे घेऊन मतदान करणारे बोलायलाच नको. पण लक्षात घ्या एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही पैसे घेऊन मतदान करता त्यावेळेस तुम्हाला तिथं मतदान झक मारून करावंच लागतं, लाचारी पत्करावीच लागते. पण ते तुमचं राष्ट्रीय कर्तव्य होऊन जातं का? नाही. तुम्ही घेव अँड टेक, एखाद्या दुकानात जाऊन वस्तू घेतली आणि दिली एकमेकाला, त्या पद्धतीचा व्यवहार होतो, बाकी काही नाही. फुकट सवयी लागल्यामुळे ना समाजाचा, विचारांचा, चांगल्या कामाचा, निष्ठावंताचा
आणि सगळ्यात महत्वाचं, चांगल्या कार्यकर्त्याचा सत्यानाश होतो. बघा, एखाद्याला ब्रँडेड वस्तू पाहिजे असेल तर तो विकत घेतो, तो त्याची वस्तू होते. पण एखादा ती नाही घेऊ शकत, तो साधी वस्तू घेतोच ना. हे असं सगळं झालेलं आहे. म्हणून खोट्या जाहिरातींवर, बुडबुड्यातल्या आता नवीन नेत्यांमुळं मला असं वाटतं उद्याची निवडणूक लढली जाईल. आणि याच्यामध्ये फुकट वाटणाऱ्या लोकांना इतक्या सवयी लागलेल्या आहेत. एखाद्याचा श्रद्धांजलीचा जरी बॅनर असला तरी हा पट्ट्यात 4 वेळेस बॅनर वाचतो की इथं काहीतरी मोफत आहे का, काही दिलं जाणार आहे का. म्हणजे हा जो ट्रेंड आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. खणखणीत काम करणं, संघर्ष करणं, लोकांच्या न्याय हक्कासाठी वाढणं, वेळ प्रसंगी आंदोलन करणं, रस्त्यावर उतरणं, भले त्या कार्यकर्त्यांनी कुणाला 1 रुपया नाही देऊ द्या, स्वकर्तृत्वावर जो तो लढत असेल त्याला मतदान करणं अपेक्षित आहे, त्याच्या पाठीशी राहणं अपेक्षित आहे, त्याच्यासोबत काम करणं अपेक्षित आहे. आज जर ते होणार नसेल आणि फक्त फुकट 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 आणि फुकट बॅनरबाजी जर जाहिरात होत असेल, हे दुर्दैवी आहे. आणि याच्यामुळं विकास तर सोडा, लुटमारीच्या जास्त घटना होतील हे वेगळं सांगायची गरज नाही. बाकी तुमचं काय मत आहे ह्या फुकट्या सगळ्या व्यवहारावर नक्कीच आपली कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.